वडती विष्णापूर हादरले. बापाच्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यात 17 वर्षीय मुलगी ठार, मुलगा गंभीर जखमी. चोपडा तालुक्यातील वडती येथे अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. संशयित आरोपी बापानेच आपल्या 2 मुलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला, वय 17, हिचा जागीच मृत्यू झाला असून रामू सुभाष भिलाला हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मीरा व रामू हे दोघेही आपल्या घरात झोपलेले असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात मीराचा जागीच मृत्यू झाला, तर रामूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रविवारी सकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान परिसरातील एक लहान मुलगा खेळण्यासाठी बोलविण्यास त्याचा घरी गेला असता दोघेही भावंडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. ही बाब समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तत्काळ पोलिसांना माहिती दिली. जखमी रामू याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अडावत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर संशयित सुभाष गोपाळ भिलाला याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वडती विष्णापूर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. याच्या सुमारास आम्हाला वडती तालुका चोपडा येथील पोलीस पाटलांचा कॉल आला. सदर आदिवासी वस्ती विष्णापूर रोड येथे एका झोपडीमध्ये 2 बालकं यांना कोणीतरी मारल्याचं कळालं होतं. माहिती मिळाल्यानंतर मी, माझा स्टाफ सदर ठिकाणी आलो होतो. सदर ठिकाणी एक 14 वर्षाची मुलगी आहे, तिच्या डोक्याला लागून ती मयत झालेली आहे आणि जो मुलगा आहे तो गंभीर अवस्थेत आहे. त्याला उपचारासाठी जळगावला पाठवतो. बरं, तर कोणाला ताब्यात घेतलेले आहेत का? चौकशी सुरू आहे, अजून चौकशी निष्पन्न झाल्यावर हे करू.